सहन होत नाही मला तुला सतत त्या समीर माझं प्रेम आहे तुझ्यावर अर्पिता. हा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे माझं प्रेम आहे. हे झालं ते सगळं सोडून द्या. हा काढून टाक. आता ना फार काय मी तुला माझ्यापासून लांब नाही ठेवू शकत. मी एक निर्णय घेतलाय. आपल्यासाठी. काय आलं तू हस ना. हस. घरी जाऊया. आले चल घरी जाऊया. कमॉन बस 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 कमॉन. तुम्ही जागे आहात अजून? हे बघा सगळं क्लिअर झालंय आता. अर्पिताबद्दल थोडा गैरसमज होता पण तो दूर झालाय. सलील येईल परवापर्यंत घरी. तुम्ही नका काळजी करू. मला खात्री आहे त्याचा जामीन मंजूर होईल. झोपा तुम्ही. काय तुम्ही झोपला नाहीत अजून? कशी लागेल झोप? लागेल? हे सगळं त्या मुलीने असं विस्कटून ठेवलेलं असताना झोप लागेल का? तिच्याकडेच गेला होतास ना परत? गेला होतास ना तिच्याकडे परत? हो. जा जा तिच्या तालावर नाच. अरे इतके वेळ सांगते, कानी कपाळी ओरडून सांगते, तुला कळत नाहीये का? अरे आपल्या वाईटावर उठली ती पोरगी आणि तू. आई हे बघ तू उगाच मनात राग धरून बसलीस. काही नाही. मी उगाच डोक्यात राग. मग एकदाच काय ते सांग मला, कळू दे मला एकदा. ऐक तू माझं शांतपणे ऐक जरा प्लीज. मी सगळ्या गोष्टीची शहानिशा करून आलोय. त्यांनी तक्रार नव्हती नोंदवली. मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सगळं खरं खोटं करून आलोय. ज्यावेळी तक्रार नोंदवली गेली त्यावेळेला अर्पिता घरी होत्या. त्या मला फोन ट्राय करत होत्या पण माझा फोन लागत नव्हता. त्यांना हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे होते पण सलीलच्या सांगण्यावरून त्या चिटफंडामध्ये पैसे गुंतवले आणि ते सगळे बुडाले. आई विश्वास ठेव माझ्यावर. वशीकरण. त्या पोरीने ना तुझ्यावर वशीकरण केले, करणी म्हणता गेला. त्याशिवाय तू तिच्या इतक्या कयात नाही जाणार. आणि तुला काय झालंय? माझं पोर तिकडे जेलमध्ये आणि तू तिच्या बाजूने भांडतोयस माझ्याशी. कशावरून ती हे सगळं खरं बोलते? तिच्या बहिणीशी बोलणं झालंय माझं फोनवर. ज्यावेळी तक्रार नोंदवली गेली त्यावेळेला त्या घरी होत्या. आणि हे सांगणार कोण? तिची बहीण. त्या पोरीला पाहिलंय मी पार्टीमध्ये. एकीला झाकावं दुसरीला काढावं, इतक्या बदमाश आहेत त्या दोघी. आणि तुला काय झालं? तुला लाज नाही वाटत? तुझा भाऊ तिकडे जेलमध्ये सडतोय आणि तू त्या पोरीची वकिली करतोयस माझ्याकडे. कसला मुलगा जन्माला घातलाय मी? तुझ्या जन्माच्या वेळेस मी मेले असते ना तर बरं झालं असतं. एक वेळेस
वाट लागली. आई खरं तर पुरणपोळी खाण्याच्या तयारीनं मी घरी आलो होतो बाबा. पण वहिनींकडनं मला कळलं की घरी पुरणपोळीच नाहीये. हो नाही म्हणजे ते इट्स ओके आई. ठीक आहे. अर्पिता, यावेळी हा सण मिस झाला आपला. पण इथून पुढे कुठलाही सण मला मिस होऊ द्यायचा नाहीये. कुठलाही. बाबा बसा 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 प्लीज. आता मला आपला संसार एन्जॉय करायचा आहे. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आपला संसार. जगाचा संसार थोडा मागे पडला तरी चालेल, त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल. तुझी ही धावाधाव करत असतेस, उठाठेवी करत असतेस, बंद कर. लेट्स फोकस ऑन मी. आपला संसार. प्रत्यक्षात करशील की नाही माहित नाही, निदान हो तरी म्हण. काय बाबा, बरोबर बोलतोय ना मी? काय झालं, तुम्ही इतके सगळे सिरियस का झालात? बरं चला ठीक आहे, वातावरण थोडंसं लाईट करण्यासाठी तुम्हा सगळ्यांसोबत एक गुड न्यूज शेअर करतो. गुड न्यूज? अरे बापरे, आता आणखीन काय? आणखी नाही आई, मुख्य महत्वाची गुड न्यूज. येत्या 8 तारखेला माझं आणि अर्पिताचं लग्न होणार. बाबा, गुरुजींसोबत बोलून मुहूर्त फायनल केलाय.